उद्धव ठाकरे यांनी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालंय त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली आणि सरकारबद्दल अपशब्द सुद्धा वापरले। उद्धव ठाकरे असं बोलले हे देखील आपण पाहिले। पण उद्धव ठाकरे बोलले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचेच जे त्यांच्या सोबत आहेत दत्ता दळवी यांनी सुद्धा भांडूपमधल्या सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवी सुद्धा दिली। आता त्यामुळे दत्ता दळवी यांच्यावर अटकेची कारवाई झाली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पण मात्र त्यांचं समर्थन उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे उबाटा गटाचे संजय राऊत यांनी अगदी त्यांचं समर्थन केलं आणि त्यांनी सांगितलं की दत्ता दळवी जे बोलले ते शिवी नाहीये, तर ते त्या चित्रपटामधला डायलॉग आहे आणि तोच डायलॉग त्यांनी तशा पद्धतीने बोलला, मग त्यांना अटक का केली। त्या संदर्भात संजय राऊत यांनी अजून एक दोन उदाहरणं दिलीत। पण संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं दत्ता दळवी यांचं समर्थन केलं किंवा संजय राऊत सुद्धा त्याच पद्धतीनं बोलतात, सकाळी सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात आणि त्यामुळं आता राज्यातली जनता वैतागली आहे। संजय राऊत यांना टीव्हीवर बघत नाही आणि जेव्हा संजय राऊत टीव्हीवर दिसतात तेव्हा संजय राऊतांना शिव्या देऊ वाटतात असं म्हणल्या त्या म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे। ज्योती वाघमारे या नेमकं संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलल्यात बघा हा व्हिडिओ। एखाद्या सिनेमात एखादी शिवी आहे म्हणून संजय राऊत जर तुम्ही ती शिवी देणार असाल तर जेव्हा तुमचा चेहरा टीव्हीवरती दिसतो ना तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला तुम्हाला एखाद्या वेब सिरीज मध्ये जेवढ्या शिव्या असतात ना तेवढ्या द्याव्याशा वाटतात, पण आम्ही अजिबात त्या देणार नाही, कारण आमच्यावरचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत। एक काळ असा होता की महाराष्ट्राची सकाळ ही जात्यावरच्या ओवीनं व्हायची, पण आजकाल महाराष्ट्राची सकाळ ही राऊताच्या शिवीनं होते। महाराष्ट्राच्या राजकारणाला रसातळाला नेण्याचं काम या लोकांनी केलंय। आटापिटा करून सगळी तत्व बाजूला ठेवून जी सत्ता मिळाली ती सत्ता गेल्यामुळे हे लोक इतके भ्रमिष्ट झाले की ते आता चार चौघात शिव्या देत सुटले। संजय राऊत आधी मन मानेल तशी बेताल बडबड करायचे, आता ते शिवीगाळ करतात। कदाचित काही दिवसांनी ते लोकांना दगड मारत फिरतील। त्यामुळं महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं त्यांना लवकरात लवकर एखाद्या अँब्युलन्समध्ये बसवून वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती करावं हेच योग्य राहील। ऐकलं ज्योती वाघमारे काय म्हणतात? ज्योती वाघमारे म्हणतात की काही दिवसांनी तुम्हाला संजय राऊत हे लोकांना दगड मारताना दिसतील, त्यांच्यासाठी एक ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात यावी आणि त्यांना दवाखान्यामध्ये भरती करण्यात यावं असं सुद्धा ज्योती वाघमारे म्हणल्यात। आणि त्याच्यानंतर पुन्हा म्हणल्यात की संजय राऊत हे जेव्हा सकाळी टीव्हीवर दिसतात तेव्हा त्यांना शिव्या देऊ वाटतात, पण मात्र आमचे तसे संस्कार नाहीत असं देखील ज्योती वाघमारे म्हणल्यात। पण त्यांनी जोरदार टीका संजय राऊत यांच्यावर केलेली आहे। आता संजय राऊत यांचं कसं आहे, संजय राऊत हे चौफेर टीका करत असतात। ते राज्यातल्या सरकारवर करतात, केंद्र सरकारवर करतात, विविध जे प्रश्न आहेत त्याच्यावर टीका करतात, निवडणुकावर बोलतात, एकंदरीत संपूर्ण राज्यभरामधला जो काही कारभार आहे त्याच्यावर संजय राऊत बोलत असतात। पण संजय राऊत यांनी जनहिताचे प्रश्न जे आहेत ते मांडल्यापेक्षा संजय राऊत हे फक्त टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतात का आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा जोरदार टीका होऊ लागते का असे देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू लागतात। पण संजय राऊत यांची पत्रकार परिषद ही म्हणजे महाविकास आघाडीची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हापासून सुरू झालेली आहे, तर अजूनही संजय राऊत यांची पत्रकार परिषद सकाळची घेणं थांबलेलं नाही। कारण की संजय राऊत यांचा भोंगा बंद करण्यासाठी इकडं नितेश राणे हे सुद्धा पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यावर सुद्धा जोरदार टीका करतात। पण जेव्हा संजय राऊत बोलतात त्यांच्या पाठीमागं असे लोक अनेक वेळा बोलू लागतात, पण मात्र संजय राऊत यांना त्याचा काहीही परिणाम किंवा काहीही फरक पडत नाही असंच आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं। आता संजय राऊत यांच्याबद्दल आणि ज्योती वाघमारे ज्या पद्धतीनं बोलल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।